नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये भारताचे कुस्तीपटू विनेश फोगट आणि बांगलादेशच्या परांगतामध्ये पंतप्रधान शेख हसीना या दोन व्यक्तींबाबत जगभरामध्ये चर्चा होत राहिली। या दोघींच्या एकमेकींशी काहीही संबंध नसताना तरी त्या दोघी माझ्या सदराच्या विषय झाल्या होत्या। याचं कारण म्हणजे दोघांशी संबंधित घटना कुठे ना कुठे राजकारणाशी जोडलेल्या आहेत। एकाच खेळामध्ये राजकारण आहे तर दुसऱ्या खेळामध्ये षडयंत्र राजकारण दिले जाते। हे दोन्ही प्रकारामध्ये काही लोकांचा अहंकारी दिसतो। सर्वप्रथम खेळामध्ये शिरलेल्या राजकारणाच्या अतिशय वाईट पद्धतीने शिकार झालेल्या आपल्या देशाच्या मुलीची चर्चा राजकारणाशी दहशत आणि शोषणाविरुद्ध ज्याच्या लढ्याच्या गोष्ट आपल्या ठाऊक आहे ती पुन्हा सांगण्याची गरज नाही, परंतु विनेशच्या संघर्षाची झळ त्यांना पोचली। त्यांच्यासाठी स्वतःचा अहंकार राजकारण विनेश धडा शिकवण्यासाठी संधी यापुढे आपला देश आणि देशाचे ध्वज हे काही दिसले नव्हते। विनेशमुळे 53 किलो वजनी गटामध्ये कुस्ती करते, तिला त्याच गटातून ऑलिम्पिकला पाठवायला हवे होते, परंतु तिच्या जागी अंतिम पांगल नामक कुस्तीपटूला पाठवण्यात आले होते। पहिल्यांदाच फेरीमध्ये ती बाद झाली आणि नंतर आपल्या करारावर बहिणीला खेळाच्या स्टेडियम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केले होते। मात्र ते देशाची मान खाली घालता विनेशने फोगटने 50 किलो वजनी गटातून खेळण्याव्यतिरिक्त ती काय करणार आहे हा पर्याय नव्हता, परंतु या मुलीने आपल्या हार न मानता तिने दाखवून दिले। विनेश जेव्हा अंतिम फेरीमध्ये पोहोचले तेव्हा तिला रौप्य पदक नक्की झाले होते। सारा देश तिच्या सुवर्ण पदकांची आशा करत होता, परंतु 100 ग्रॅम वजनी जास्त असल्यामुळे बातमीचे 140 कोटी भारतीयांना सुवर्णाचे स्वप्न पूर्ण विनेशचे हृदय विदीर्ण झाले होते। कोट्यवधी क्रीडाप्रेमींना धक्का बसला। भारतीय खेळांना राजकारणाने आपले एक बाटेक असे दिले वाटले। ते नाईलाजाने मानावं लागते। खेळामध्ये अशी वाईट परिस्थिती उद्भवण्याचे कारण म्हणजे राजकारणच आहे, अन्यथा आमच्या खेळाडूत काही कमतरता नाही। अमेरिका किंवा चीन सारखे आपण सुवर्ण पदके खेचून आणू शकतो, पण पदकांची तालिका पूर्ण करू शकत नाही। चीनला बाजूला ठेवले तर वरच्या 30 देशांपैकी एकंदर लोकसंख्या आपल्या देशामध्ये कमी आहे, पण आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जगाला वरचढ करू शकतो। अशा खेळामध्ये नाही, परंतु आपण खेळामध्ये राजकारणामध्ये घुसलो। जर्मन एडिटोरियल आणि बोर्ड देशाच्या लोकसंख्येच्या लोकमत सुमसाच्या मित्रांनो, राजकारणामध्ये अत्यंत विचित्र चेष्टा घडली होती। या गोष्टीबाबत गपच्या इच्छितो राजकारणाच्या स्वभावाच्या मालकी आहे। तसेच बांगलादेश हा हसीनाच्या दुर्दैवी आहे। हसीना यांच्या 15 वर्षापूर्वी सत्ता हाती घेतली होती तेव्हा बांगलादेशची परिस्थिती कोणाचंच ऐकत नव्हतं। त्यांच्यासाठी त्यांचा देश महत्वाचा होता, पण म्हणून त्या कडक राहिल्या। यातच विद्यार्थी आंदोलनाच्या नावाने जमात ई इस्लामीचे विद्यार्थी शाखा मैदानामध्ये उतरले होते। बऱ्याच वर्षापासून हसीना यांच्या सत्ता उलथवण्यापासून संधी संघटना शोधत होतात। जमात ए इस्लामी पाकिस्तानच्या संघटनेने 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती केली होती। यामध्ये लक्षात ठेवता की वाईट होते, परंतु हसीना यांनी आपल्या देशाला नव्या वाईट टप्प्यावर पोहोचले होते। प्रगती आणि विकासाच्या नवी कहाणी असलेल्या बदलण्याचे पूर्ण वर्णन जगने बँकेत केले होते। 2031 पर्यंत बांगलादेश उच्च मध्यवर्गीय उत्पन्नाचा देश होऊ शकतो। 2026 पर्यंत कमी विकास देशाच्या गटातून बांगलादेश बाहेर पडू शकतो। आशियातून विकास बँकेने म्हटले होते सुधारलेल्या आर्थिक स्थितीबरोबरच दहशतवादाविरुद्ध देशाने मजबूत लढाई दिली होती। झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले होते। यामध्ये लोक हसीना शेख यांच्यावर नाराज होते, पण देश सोडून पळून जावे लागले होते। गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये महागाई वाढली होती हे खरे होते, पण लोक नाराज होते। आरक्षणाविरुद्ध आंदोलन सुरू झाले होते, परंतु शेख हसीना यांची सत्ता उलटली जावी लागली। त्यांनी ताकद आंदोलन नव्हते, परंतु वास्तवामध्ये त्यांची मजबूत कहाणी होती, पण त्यांची खूपच होतं। आंतरराष्ट्रीय शक्ती त्यांच्यावर नाराज होत्या, विशेषतः चीन नाराज होते, ते स्पष्ट होते। हसीना यांच्या बांगलादेशामध्ये आपल्याला स्थान द्यावे अशी चीनची इच्छा होती, मात्र बांगलादेशच्या संबंधांवरून अधिक कोणत्याही देशासंबंधात देशभक्त विद्यार्थी राष्ट्रपिता म्हणाव्याशा जाणाऱ्या शेख मुजीबुर यांच्या पुतळा देखील फोडला होता। कल्पना आपण करू शकतो की मुझफ्फर यांच्या पुतळा तोडणारे लोक जमात ए इस्लामीचे होते। हे स्पष्ट झाले होते। जात जमातीच्या लोकांनी बांगलादेशमध्ये अल्पसंख्यावर हल्ले केले, पण त्यांची घरे सुद्धा लुटली। भारताने प्रसंग ओळखून पावले टाकले होते, मात्र सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी हसीना एका ठार मारले होते। पण शेख मुजीबुर यांच्या मुसलमानाने आणि नशीबमध्ये हसीना भारतात येऊ शकल्या नव्हत्या। त्याचे प्राण वाचवले, भारतीय जगाला दाखवून दिले। या संकटकाळी भारत बांगलादेशबरोबर उभा होता। शेजारी आग लागली असताना त्याची झळा आपल्याला बसत होतात। आपण जाणतो म्हणून आपण बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो। या देशाला कट्टरपंथीपासून वाचवणे म्हणजे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे। आणि क्रीडा संघटना, राजकीय नेत्यांनी आपल्या एक काळामध्ये म्हणलं होतं की हा एक मित्रांनो